माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण शाकंभरी देवी अवतार कथा बघणार आहोत. अभिवाचनातून पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा होय बरं का. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान पराक्रमी होता बरं का. मोठा धूर्त होता हो. काय बाजही होता. दुर्गमासूर नावाचा दुर्गमासूर देवांचा, मानवाचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे हो. देवांचे जीवन वैभवात सुखात असे मानव श्रद्धेने जगत होते. समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे. अत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळून वळून त्याच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकाकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे हे ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ हतबळ झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासुराने दुष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रगट होऊन म्हणाले, असुर, मी प्रसन्न आहे वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. काय? संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडे असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसांची धूर्तता जाणवली. ते हसले, म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एक एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव, ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यस निघाली. असुराध्य प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव, ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर आकार करीत आला. त्याने सर्वांचा पराभव केला, सर्वांना हकून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त बेफाण बनला. मानवाच्या हाडा कांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वताच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेलेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देव मानवांनी ऋषींची श्रद्धेची कास धरली. एकमेव बाहुत शक्ती नष्ट होते. एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मानवामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का हो? नाही. ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव, ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानक श्रद्धेमुळे, उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नवा जोमाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रगट झाली. कशी प्रगट झाली? कसे रूप होते तिचे? आगळे वेगळे भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवेगार झाडे झुडी, नाना रंगे, फुले, पाने, रूप
विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रामधून अमृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावर अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. काय नाव पडले? शाकंभरी. का? सर्व भाज्या उत्पन्न केल्यात ना, म्हणून. यानंतर देवी गुहेबाईच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपले शस्त्र अस्त्र बाहेर काढली. तिने दुर्गा सुराला योद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे, मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी, हीच माझी मंत्रशक्ती, हेच माझे एक स्वरूप. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. या ठिकाणी शाकंभरी देवीची कथा संपली. आपण सगळेजण लहानापासून मोठ्यापर्यंत शाकंभरी मातेला नमस्कार करूया व सांगूया, शाकंभरी माता सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं भलं कर, सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना निरामय आरोग्य लाभो, निरागमय आरोग्य लाभो.